नमस्कार, मी डॉक्टर दीपाली. आज आपण बघणार आहोत की स्त्रीबीज डोनर म्हणजे काय आणि याची प्रोसिडिंग्स कशी असतात आणि यामध्ये तुम्हाला मानधन कसं मिळतं. तर स्त्रीबीज डोनर म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये प्रत्येक महिन्याला एक स्त्रीबीज बनत असतं. जसं की तुमचं रक्त प्रत्येक 2 ते 3 महिन्यांनी बनत असतं, सेम तसं स्त्रीबीजही तुमचं प्रत्येक महिन्याला बनत असतं. आणि ह्या एका महिन्याचं स्त्रीबीज तुम्हाला दान करायचं आहे, त्यालाच म्हणतात स्त्रीबीज डोनर. आता यामध्ये प्रोसिडिंग्स कशी असतात, तर यामध्ये 3 प्रकारे तुमचं सिलेक्शन होतं. पहिल्या स्टेजमध्ये तुमचा नियम असतात, काही अटी असतात गव्हर्नमेंटच्या, त्याप्रमाणे त्या अटींमध्ये तुम्ही बसावं लागतं. क्लिनिकल काही अटी असतात. तर पहिलं असतं की तुमचं वय 30 ते 31च्या आतमध्ये असावं, कारण 30 आणि 31च्या आतमध्ये जर वय असेल तर तुमचे स्त्रीबीज चांगल्या क्वालिटीचं असतं. दुसरं असतं की तुम्हाला एकतरी मूल असावं. गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे कमीत कमी एकतरी मूल असावं त्या स्त्रीबीज डोनरला. आणि जर एक मूल नॉर्मल आहे, व्यंग नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे कोणतं, तर तुम्हाला तुम्ही जे काही स्त्रीबीज देत आहे त्याच्यात काही व्यंग नसणार हे आम्ही गृहीत धरतो. एक किंवा एकपेक्षा जास्त मुलंही चालतात. सिझर झालेलं असेल तरीही चालतं, नॉर्मल डिलिव्हरी असेल तरीही चालतं. डिलिव्हरीशी आम्हाला काहीही संबंध नसतो. तिसरं असतं की त्यांनी अंगावर बाळाला पाजणाऱ्या स्त्रीबीज डोनर नको असतात आम्हाला, कारण त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो आणि तुमच्या अंड्यांची क्वालिटी आम्हाला चांगली मिळत नाही. या 3 अटींमध्ये जेव्हा स्त्रीबीज डोनर बसतात त्यावेळी त्यांना आम्ही दुसऱ्या स्टेजमध्ये नेतो, म्हणजे सोनोग्राफीची स्टेप असते. सोनोग्राफीमध्ये आम्ही हे बघतो की अंड्यांचं संख्या किती आहे, अंडाशय हेल्दी आहेत का. हे चांगलं असेल तर आम्ही त्यांच्या ब्लड टेस्ट करतो तिसऱ्या स्टेजमध्ये. तिसऱ्या म्हणजे फायनल. त्याच्यामध्ये आम्ही थायरॉईड आहे का बघतो, रक्त कसं आहे, शुगर आहे का त्यांना, हे सगळं फिटनेस घेतला जातो आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं ॲज अ स्त्रीबीज डोनर म्हणून. तर यामध्ये बऱ्याचशा मैत्रिणी विचारतात की आमचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालेलं आहे. तर यामध्ये तुमचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालेलं असेल नसेल तरीही काही हरकत नसते, तुम्ही स्त्रीबीज डोनेशन करू शकता. तर यामध्ये प्रोसिडिंग्स असे असतात की पिरियडच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही स्त्रीबीज डोनेशनचं जे काही सायकल आहे ते चालू करतो. ते पाळीच्या दुसऱ्याच दिवशी चालू करतो, त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी येणं खूप गरजेचं असतं. जर तुम्ही दुसऱ्या दिवशी नाही आला तर आम्हाला तुम्हाला पुढच्या महिन्यात पोस्ट करावं लागतं. असं का, तर कारण स्त्रीबीज जे बनत असतं तुमचं ते पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून बनायला सुरुवात होतं, त्यामुळे तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी अप्रोच होणं खूप गरजेचं असतं. आता असतं की 10 दिवस तुम्हाला आम्ही इंजेक्शन देतो, साधारण पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत. 10 दिवस जेव्हा आम्ही तुम्हाला इंजेक्शन्स देतो त्याच वेळेस आमचे जे स्पेशालिस्ट डॉक्टर असतात यातले, ते तुम्हाला मॉनिटर करत असतात, तुमची सोनोग्राफी करत असतात. त्यातून आम्हाला हे कळतं की तुम्हाला जे काही आम्ही डोसेस देतो इंजेक्शन्स ते बरोबर जात आहेत ना, ते अंडी वाढत आहेत ना. आणि यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित इंजेक्शन्स घेतली सगळी 10 दिवस कुठलीही न चुकता, तर या इंजेक्शन्समधून तुम्हाला काहीही साईड इफेक्ट्स होत नाहीत. तुम्ही ज्या टाईमला सांगितले त्या टाईमला तुम्ही इंजेक्शनला येत आहे, एकही इंजेक्शन न चुकवता 10 दिवस घेत आहे, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित करणं अपेक्षित असतं. आता 10 ते 11 दिवसानंतर जेव्हा अंड चांगल्या क्वालिटीचं होतं, चांगल्या संख्या वाढतात त्यावेळेस आम्ही ते बाहेर घेतो. बाहेर घेण्याची प्रोसिजर अशी असते की त्याच्यामध्ये कुठलेही टाके नसतात किंवा मोठं ऑपरेशन नसतं, खूप साधी प्रोसिजर असते. यामध्ये आम्ही इंटरनल प्रोसिजर करतो, एक 5 मिनिटाची तुम्हाला बूल देतो आणि बूल दिल्यानंतर आम्ही तुमचे ते अंड बाहेर काढून घेतो. साधारण 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बुलेमधून बाहेरही येता आणि 2 तासामध्ये आम्ही तुम्हाला लगेच डिस्चार्ज देऊन टाकतो. यामध्ये तुम्हाला डिस्चार्ज 2 तासामध्ये आम्ही देतो आणि त्याच वेळेस तुम्हाला जे काही तुमचं मानधन ठरलेलं असतं हॉस्पिटलमधून ते तुम्हाला मिळतं. आता यामध्ये बऱ्याच मैत्रिणींचे अजून प्रश्न असतात की आम्ही हे जे करतो ते लीगल आहे का. तर हे सगळं लीगल असतं. तुम्हाला आधार कार्ड सबमिट करायचं असतं, तुमच्या मिस्टरांची साईन लागते, हजबंड जर अस्तित्वात नसेल तर क्लोज रिलेटिव्हची साईन लागते, काही कन्सेंट्स असतात आणि हे सगळं रेकॉर्ड गव्हर्नमेंटला सबमिट होत असतं. आणि त्यानंतर प्रोसिडिंग्स आमच्या सगळ्या चालू होतात. त्यामुळे आम्हाला इल्लीगल असं कुठलं वर्क नसतं. दुसरं असतं की आम्ही हे करतो हे कुणाला कळेल का, तर हे सगळं कॉन्फिडेन्शियल असतं, कुणालाही काही सांगितलं जात नाही. ज्यांना आम्ही हे अंड देतो त्यांनाही माहीत नसतं आणि तुम्हालाही माहीत नसतं की हे कुणाला जातं आहे. त्यामुळे हे सगळं कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड आम्हाला लीगली मेंटेन करावं लागतं. तिसरा असतो प्रश्न की आता तुम्ही हे अंड घेतलं पण याचं पुढे काय करणार आहात. तर हे आम्ही स्त्रीबीज हे जे असतात हे आम्ही टेस्ट ट्यूब बेबी सेंटर्समध्ये वापरतो. हे तुमचं स्त्रीबीज आहे ते अशा कपल्सला दिलं जातं ज्यांची अंडी बनत नाहीत किंवा बनतात पण ते चांगली वाढत नाही, संख्या कमी आहे, त्या कपल्ससाठी आम्ही प्रेग्नन्सी करण्यासाठी ही अंडी वापरतो. ही टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला दिली जातात. टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या लॅबमध्ये यापासून गर्भ बनवले जातात प्रोसिजर करून आणि त्यानंतर मग तिची पुढची प्रोसिडिंग होते प्रेग्नन्सी देण्याची कपलसाठी. आता यामध्ये तुम्हाला कुठल्याही शंका असतील तर तुम्ही कधी विचारू शकता. माझा नंबर दिलेला आहे मी, तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.